मी अनुजा पाटील, पुणे वॉरियर्स कॅप्टन, बॅटिंग ऑलराऊंडर। माझ्या घरी तर सगळे क्रिकेटर आहेत, बाबा, काका आणि मामा। माझ्या रक्तातच क्रिकेट आहे म्हणायला काही हरकत नाहीये, कारण मी लहानपणापासून त्यांना बघून मी क्रिकेट लहानपणी स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामुळे माझ्याकडे म्हणजे नॅचरल गेम आहे असं सगळे बोलतात, पण मला असं वाटतं की माझ्या रक्तातच क्रिकेट आहे। माझ्या या जर्नीमध्ये माझा सपोर्ट सिस्टम माझी आई आणि बाबा तसंच माझा काका आहे, कारण ते स्वतः क्रिकेटर असल्यामुळे त्यांनी मला कधीही कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही आणि फायनान्शियली कंडिशन नव्हती तरी त्यांनी माझ्यासाठी कुठूनही काही इक्विपमेंट्स असतील, माझे ट्रॅव्हलिंग खर्च असेल, सगळं अरेंज करायचे आणि त्याच्यामुळे मी आज इंटरनॅशनल क्रिकेटर म्हणून त्यांच्यामुळे ओळखली जाते। 2012 ला मी इंडिया टीमला डेब्यू केला, त्याच्यानंतर मी 14 ला टीमच्या बाहेर पडले होते। तर माझ्यासाठी असं होतं की ती सिच्युएशन खूप चॅलेंजिंग होती, मला कुठल्याही सिच्युएशन कुठल्याही कंडिशन मध्ये मला कमबॅक करायचं होतं आणि माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांचा माझ्यावर जास्त विश्वास होता की मी नक्की परत इंडियन टीम मध्ये येऊन मी माझी जागा पक्की करेन। इतकी चांगली अपॉर्च्युनिटी आहे की मेन्स क्रिकेट आणि विमेन्स क्रिकेटला महाराष्ट्रातल्या समान संधी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने। महाराष्ट्रातल्या सर्वच महिला क्रिकेटर्स कडून मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रोहित दादांचे आभारी आहे, कारण इतकी मोठी अपॉर्च्युनिटी, इतकी मोठी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि या संधीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, यंगस्टर्सलाही त्याचा फायदा होईल, कारण इंटरनॅशनल क्रिकेट आणि डोमेस्टिक क्रिकेट मधला जो गॅप आहे तो अशा लीग्सने भरून निघतो, त्याचा नक्कीच फायदा आहे। कारण पूर्ण इंडियातून मॅचेस बघितले जातात, इंडियन सिलेक्टर्स असतील, स्काउट्स असतील, सर्वजण फॉलो करतात आणि लाईव्ह मॅचेसमुळे कुठल्याही प्लेअरला संधी मिळेल, अपॉर्च्युनिटी मिळू शकते WPL किंवा इंडियन टीम मध्ये जाण्यासाठी, की खूप चांगला मार्ग आहे किंवा त्याच्या जी सीडी आहे ती या प्लॅटफॉर्ममुळे नक्कीच त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो।